वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रोन या घातक अंमली पदार्थासह 2 संशयितांना अटक केली आहे। या कारवाईत एकूण 1,93,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुप्त माहितीच्या आधारे कारंजा शहर पोलिसांनी सावकार चौक परिसरातील आयबी टॉवरजवळ सापळा रचला। संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 4.47 ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। याशिवाय एक मोटरसायकल, 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कमही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या अंमली पदार्थ रॅकेट मागील इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मेफेड्रोन सारख्या घातक अंमली पदार्थांमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे। त्यामुळे केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून न थांबता या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार, अंमली पदार्थांचा पुरवठा मार्ग आणि त्यामागील आर्थिक साखळी उघड करणे आवश्यक आहे। कारंजा शहर पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद असून अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण मोहिमांद्वारे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे।